विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी विषयातील पाठ क्रमांक 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाचा वॉर्मिंग अप अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. मित्रांनो, सोबत दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा आणि त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. क्वेश्चन, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतं? आन्सर, आय सी अ गर्ल कॅरिंग अ डॉग इन अ टब. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड व्हाय? तुम्हाला ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटते आणि का? आन्सर, शी इज ट्राइंग टू सेव्ह द डॉग फ्रॉम फ्लड वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? जर तुम्ही त्या मुलीच्या ठिकाणी असता तर काय केला असता? आन्सर, आय वुड also help and save the dog. Next question, do you think she will become successful in her mission? तुम्हाला असं वाटतं का की ती मुलगी तिच्या उद्दिष्टामध्ये यशस्वी होईल? Answer, yes, I think she will be successful in her mission. Next question, match the appropriate headings with the images. मित्रांनो, खाली दिलेली चित्रे आणि शीर्षक यांच्या योग्य जोड्या लावा. क्वेश्चन 1, आवर लक्झुरियस बंगलोज. आन्सर, ऑप्शन सी. क्वेश्चन 2, माय फेवरेट पास टाइम. आन्सर, ऑप्शन ए. क्वेश्चन 3, व्हॉट अ कमोशन. आन्सर, ऑप्शन डी. अँड क्वेश्चन 4, एनग्रोस्ड इन माय बुक. आन्सर, ऑप्शन बी. अशा प्रकारे आपण या जोड्या लावू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी विषयातील पाठ क्रमांक 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाचा वॉर्मिंग अप अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.